हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षाच होममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे वट पौर्णिमा आणि 21 जून योग दिवस। त्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज वट पौर्णिमा आहे तर मी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर चला जायचं आहे मी पूजेचं ताट तयार करून घेतलेलं आहे। ताटामध्ये ओटीचं सामान, पूजेसाठी जे साहित्य लागतं ते घेतलेलं आहे मी सगळं। आमच्या दोघींचं एकच ताट घेतलेलं आहे मी। आणि व्लॉग यायला लेट झाला, एडिटिंग वगैरे राहिली होती कारण युगाची तब्येत काही बरोबर नव्हती, त्यामुळे मला वेळच भेटला नाही। त्यामुळे वटपौर्णिमेचा व्लॉग माझा लेट झाला। माझी घरातली कामे रोजची आवरली आहेत। आज पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे, पोळ्या आणि आमटी राहिली आहे। आता आधी पूजा करून येते आणि मग गरम गरम पोळ्या करून जेवायला घेते। माझ्या घरासमोरच शेतामध्ये वडाचे झाड आहे, त्यामुळे जास्त लांब जाण्याची गरज नाही लागत। आणि महत्त्वाचे म्हणजे इथे गर्दी नाही। आम्ही काही सोसायटीमधले आणि ज्यांचे शेत आहे त्यांची फॅमिली आम्ही इथे पूजेला आलेलो आहोत। आजचं वातावरण आहे खूप छान झालेलं आहे, जास्त ऊनही नाही आहेत आणि आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण झालं आहे, एकदम मस्त वाटत होतं। आणि शेतामध्ये झाड असल्यामुळे एकदमच असं खूप छान वाटत होतं, थंड थंड हवा लागत होती। आणि वडाचं झाड असं जास्त मोठं नाही आहे, छोटंसं आहे आणि आजूबाजूला जे छोटी छोटी पिके आलेली आहेत ती पण खूप छान वाटत होती। आम्ही सर्वजणींनी ओट्या भरून घेतल्यात एकमेकींच्या आणि खूप साऱ्या रील्स फोटोज, तुम्ही माझे शॉर्ट्स रील्स तर पाहिलेच असतील। आणि छान छान फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही। आणि आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे डेली व्लॉग्स आणि नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील।